नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे YBD अकॅडमिया मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, उच्च न्यायालय भरती सन 2024-25 परीक्षा संदर्भात महत्त्वाची अपडेट घेऊन आलेली आहे. ज्याच्यामध्ये पदांची कुठे कुठे जागा होत्या मुंबई, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर, लिपिक, शिपाई, हमाल, फराश असे वेगवेगळ्या पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली होती. या संदर्भात या ठिकाणी परीक्षेच्या तारीख संदर्भात एक अपडेट आलेली आहे. शॉर्ट लिस्ट लागणार आहे की नाही हे देखील सांगणार आहे. आणि परीक्षेचे ठिकाण म्हणजे सेंटर कोणते असणार आहे हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. फक्त तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच प्रकारच्या सर्व अपडेटसाठी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनलाही ऑन करा. म्हणजे सर्व अपडेट तुम्हाला सर्वात पहिल्यांदा इथे बघायला भेटतील. त्याच्या अगोदर सर्वात महत्त्वाची माहिती मी तुम्हाला येथे सांगणार आहे. या परीक्षेच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचे पुस्तक आणि बेस्ट पुस्तक स्मार्ट स्टडी नांदेड यांनी लॉन्च केलेले आहेत. मुंबई उच्च न्यायालय 70 प्रश्नपत्रिका संच या पुस्तकामध्ये 2018 पासून झालेल्या तर 2026 पर्यंत आतापर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिका कव्हर करण्यात आलेल्या आहेत. इथं बघू शकता क्लर्कच्या 2019 पासून 19, 20, 23, 2025, 2018, 2024-25 सर्व प्रश्नपत्रिका याच्यामध्ये स्पष्टीकरणासहित कव्हर करण्यात आलेल्या आहे. लिपिकच्या, शिपाईच्या सर्व याच्यामध्ये आहेत. हे पुस्तक स्मार्ट स्टडी नांदेड यांनी लॉन्च केलेले आहेत आणि या पुस्तकाचा 100% फायदा तुम्हाला होणार आहे. याची अनुक्रमांक इथं जर बघितलं तर येत्या लिपिकच्या प्रश्नपत्रिका, त्याच्यानंतर शिपाईच्या प्रश्नपत्रिका इथं खाली सर्व प्रश्नसंच तुम्ही बघू शकता. हे पुस्तक सर्वत्र महाराष्ट्रामध्ये उपलब्ध असल्यामुळे कोणत्याही जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडून कमी किमतीमध्ये डिस्काउंटमध्ये नक्कीच हे पुस्तक खरेदी करा. आणि हेच पुस्तक जर ऑनलाईन खरेदी करायचं असेल तर Amazon, Flipkart वरून देखील खरेदी करू शकता. मुंबई उच्च न्यायालय 70 प्रश्नपत्रिका संच. आता महत्त्वाचा आहे ते इथून पुढे आपला जे अपडेट आहे ती बघायला आपण इथे सुरुवात करणार आहेत. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ठीक आहे. आता इथे नीट समजून घ्या, जे हे परिपत्रक आलेलं आहे, कधी आलेलं आहे? 26 फेब्रुवारी. परंतु आज तारीख आहे या ठिकाणी जवळ-जवळ 6 मार्च आज तारीख आहे. परंतु आता हे प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे. त्यावेळेस हे कलेक्ट करण्यात आलेलं होतं. आता नीट लक्षात द्या याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे. बघू शकता इथं दिवाणी न्यायालय स्तर कळंब आणि बघू शकता ही माहिती दिलेली आहे. तर इथं जिल्हा यवतमाळ म्हटलेला आहे. आता तुम्ही बोलशाल की यवतमाळचा काय संबंध? तर नीट माहिती आहे ते समजून घ्या तुम्ही आणि तारीख देखील त्यांनी पुढे दिलेली आहे. शॉर्ट लिस्ट लागणार आहे की नाही हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. बघू शकता इथं विषय सर्वात महत्त्वाचा विषय असतो उच्च न्यायालय मुंबई यांच्या आस्थापनेवरील लिपिक वाहनचालक त्याच्यानंतर शिपाई, हमाल, फराश पदभरती संबंधी घेण्यात येणाऱ्या स्क्रीनिंग टेस्ट म्हणजे परीक्षा संदर्भात परीक्षा केंद्राच्या उपलब्धतेबाबत माहिती पुरवणीबाबत. आता इथं काय म्हटलेलं आहे प्रपत्र क्रमांक वगैरे हे तुम्ही इथे बघून घेऊ शकता. महत्त्वाची माहिती आहे तीच मी तुम्हाला इथे सांगणार आहे. येथे काय म्हटलेलं आहे? वरील विषयास अनुसरून आपणास कळवण्यात येते की उच्च न्यायालय मुंबई मुख्य आसन मुंबई, नागपूर व छत्रपती संभाजीनगर खंडपीठ यांच्या आस्थापनेवरील लिपिक, वाहनचालक, शिपाई, हमाल आणि फराश या पदांसाठी भरती प्रक्रिया दिनांक बघू शकता 26/4/2026 परीक्षा बघू शकता 26/4/2000 म्हणजे 26 एप्रिल 4 म्हणजे 26 एप्रिल पुढील महिन्यामध्ये स्क्रीनिंग परीक्षा घेण्यात येणार आहे. किती तारखेला? तर बघू शकता 26 तारखेला घेण्यात येणार आहे. ठीक आहे. बघू शकता त्या अनुषंगाने शिपाई हमाल फराश पदाकरता 8,676 उमेदवार, लिपिक पदाकरता 5,361 उमेदवार, तसेच वाहन चालक पदाकरता 925 उमेदवार असे एकूण 14,962 उमेदवारांची स्क्रीनिंग परीक्षा यवतमाळ येथे घ्यावायची आहे. म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी आता तुम्ही बोलतील की यवतमाळलाच खरं पेपर होईल का? नाही, तर वेगवेगळ्या सेंटरवरती वेगवेगळ्या ठिकाणी पेपर तुमचे घेतले जाणार आहे. हे फक्त यवतमाळ करता प्रसिद्ध झालेले आहे. म्हणजेच तुम्ही समजून घ्यायचं आहे की सर्व परीक्षा एकाच दिवशी होणार आहेत. ठीक आहे. यवतमाळ मुख्यालय येथे इतक्या उमेदवारांच्या स्क्रीनिंग परीक्षेकरता शाळा महाविद्यालय उपलब्ध होऊ शकत नसल्यामुळे उच्च न्यायालय मुंबई यांनी संदर्भीय प्रपत्र क्रमांक 3 नुसार यवतमाळ जिल्ह्यातील इतर तालुक्यात परीक्षा केंद्राची व्यवस्था करून महाविद्यालय आरक्षित करण्याबाबत सूचित केलेली आहे. आता याच्यामध्ये नीट माहिती समजून घ्या. एका आता उपलब्ध करून द्यायला सांगितलेल्या ठिकाणी इथं म्हटलेलं आहे करिता आपणास याद्वारे कळवण्यात येते की आपण आपल्या तालुक्यातील मुख्यालयातील शाळा महाविद्यालय यांची पाहणी करून किती शाळा महाविद्यालय उपलब्ध होऊ शकतात तसेच प्रत्येक शाळा महाविद्यालयामध्ये एका वर्ग खोलीमध्ये किती उमेदवारांची बसण्याची व्यवस्था होईल म्हणजे एका बाकावर एक विद्यार्थी बसवला जाईल. अशा किती वर्गखोल्या उपलब्ध आहेत याची माहिती
सोबत दिलेल्या विवरणपत्रामध्ये कधीपर्यंत पाठवायला सांगितली होती, तर 1/3 म्हणजे 1 मार्च पर्यंत पाठवायला सांगितली होती. आज जवळ-जवळ 6 मार्च आहे. रोजी 11 वाजेपर्यंत या कार्यालयास पुरवण्यात यावी. माहिती अगोदरच त्यांना पाठवण्यात आलेली असणार, कारण 1 तारीख होऊन गेलेली आहे. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना एकच सांगणं आहे, की आता इथं बघू शकता अशा प्रकारे राहील. महाविद्यालयांचे नावं राहतील, आकडे राहतील. त्याच्यानंतर एका खोलीमध्ये किती विद्यार्थी, वर्गखोल्या किती आहेत, त्याच्यानंतर एका बाकावर बसण्याप्रमाणे किती सर्व माहिती आहे, सर्व इथे द्यायला सांगितलेली आहे. ठीक आहे. आता एक मुद्दा विद्यार्थ्यांचा दुसरा सांगतो. आता जवळ-जवळ 100% फिक्स झालेलं आहे, की 26 एप्रिल रोजी तुमची परीक्षा होणार आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. आणि महत्त्वाचा पॉइंट दुसऱ्या विद्यार्थ्यांचा जो प्रश्न आहे, आता सेंटर मी तुम्हाला सांगितलंय वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये खूप सारे वेगवेगळे सेंटर तुम्हाला अवेलेबल होणार आहेत आणि शाळा आणि कॉलेजवरती महाविद्यालयांमध्ये तुमचे पेपर होणार आहेत. विद्यार्थ्यांचा आता जो फायनल प्रश्न आहे ना, याच्यामध्ये काय प्रश्न आहे, की शॉर्ट लिस्ट म्हणजेच अल्पसूची लागणार आहे का? तर जाहिरातमध्ये अल्पसूचीचा उल्लेख करण्यात आलेले आहे. जर या ठिकाणी पदांच्या संख्येनुसार मोठ्या प्रमाणामध्ये जर अर्ज आले, तर अल्पसूची म्हणजेच शॉर्ट लिस्ट केली जाईल आणि ज्या विद्यार्थ्यांचे शॉर्ट लिस्ट म्हणजे अल्पसूचीमध्ये नाव येईल, त्याच विद्यार्थ्यांचा पेपर घेण्यात येईल. आता विद्यार्थ्यांचा जो प्रश्न आहे, की अल्पसूची होईल की नाही? तर माझं याच्यामध्ये मला स्पष्ट माझं आता याच्याबद्दल कोणतीही माहिती नाही. परंतु माझं वैयक्तिक मत आहे, कोणत्याही प्रकारची अल्पसूची म्हणजेच शॉर्ट लिस्ट येथे लागणार नाही. कारण प्रत्येक विद्यार्थ्याने ₹1000 चलन भरलेलं आहे आणि आधी ज्या शॉर्ट लिस्ट लागत होत्या त्यावेळेस ₹350-400 या ठिकाणी चलन राहत होतं आणि आता प्रत्येक विद्यार्थ्याकडून ₹1000 चलन घेण्यात आलेलं आहे न्यायालयामार्फत. त्याच्यामुळे मला वाटत नाही, की याच्यामध्ये अल्पसूची लागणार आहे. तर माझा स्पष्ट मत आहे, याच्यामध्ये अल्पसूची लागणार नाही. हे माझं वैयक्तिक मत मी सांगत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारची ही अपडेट होती. सर्व अपडेटसाठी अशाच प्रकारच्या माहितीसाठी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करा. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.